प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 10 सप्टेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर आज तर त्यांनी सायली आणि प्रतिमा दोघींनी सारखे मोदक बनवून मायलेकी असल्याचं सिद्धच करून टाकलंय प्रेक्षकांनो. सुरुवात तर धमाकेदार आहे आजच्या भागाची. आता ही प्रिया आरामशीर झोपेतनं उठून आली आहे. या सगळ्यांची आरती सुरू असते, म्हणजे ऑलमोस्ट संपतच आलेली असते आरती. प्रिया तिथे येऊन अशी उभी राहते आणि तिचं डोकं खराब होऊन जातं. जेव्हा सायली या प्रतिमा आणि रविराज सोबत आरती करते तेव्हा ती अशी रागाने बघते सायलीकडे. सायलीला प्रतिमा आणि रविराज सोबत बघून या प्रियाचा इतका संताप अनावर होतो की विचारूच नका प्रेक्षकांनो. तसं बघितलं तर जे खरं आहे तेच घडलंय, म्हणजे ज्याचा अधिकार त्यालाच मिळालाय. पण ही अधिकार ओरबाडायला जाते. ही सायलीच्या हातातनं आरतीचं ताट खेचते. सायली म्हणते, अगं असं काय करतेस प्रिया? आता प्रिया म्हणते, माझा मान होता पूजेचा, तू कस काय माझ्या आईवडिलांसोबत आरती करतेस ग? सायली म्हणत असते, अगं थांब प्रिया, एवढी तर आरती होऊ दे. अर्जुन म्हणत असतो, अरे सोड ते, काय चाललंय तन्वी? रविराज म्हणतात, तन्वी काय वेळेपणा आहे हा? पण ही त्या रविराजकडे बघायला तयार नाहीये. पूर्णाजी म्हणत असतात, अगं काय चाललंय तुमचं? आता या प्रतिमा आत्यांच्या समोरच ते आरतीचं ताट असं फिरतंय. आता हे फारच भारी दाखवलं प्रेक्षकांनो त्यांनी. ही तन्वी काही सोडायला तयार नाहीये. ती म्हणत असते, सोड सोड ते आरतीचं ताट सायली. सायली म्हणते, अगं जरा थांब ना प्रिया. सगळेजण तिला ओरडत असतात या तन्वीला, अगं तन्वी काय ओढाताण करतीये त्या आरतीच्या ताटाची, अगं सोड. पण आता या प्रतिमा त्याला ते दिवा त्यांच्या जवळ जवळ येतोय ना, तसं तसं त्यांना त्यांचा भूतकाळ आठवायला लागलाय. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो ते हा सीन नक्की घेतील म्हणून. ते आता मैपतने त्यांना जाळलं ना, ते सगळं त्यांना असं अंधुक अंधुक आठवायला लागतं प्रतिमा त्याला. आता गणपतीची मूर्ती मध्ये दाखवली आहे आणि प्रतिमा त्या आरतीच्या ताटाला घाबरत असतात, अशा मागे करत असतात त्या आरतीचं ताट. पण ही तन्वी काही सोडायला तयार नाही बाबा. दोघीच्या दोघी, ही इकडून ओढ ती तिकडून ओढ. त्या सायलीला कळतंय की त्या प्रतिमा त्याला त्रास होतोय म्हणून, पण ही तन्वी काही सोडेना. त्या सायलीलाही सोडता येईना, कारण सोडलं असतं तर धडकन त्या प्रतिमा त्याच्या अंगावरच पडलं असतं. त्या प्रतिमा त्या आगीचा प्रतिकार करत असतात आणि एकदम त्या रविराजांचं लक्ष जातं त्या प्रतिमाकडे आणि त्या म्हणजे ते पडणार ताट ऑलमोस्ट की ते रविराज पटकन खेचतात त्या प्रतिमेला. ओढाताण त्यांनी बराच वेळ दाखवली हा प्रेक्षकांनो. भारी होता हा सीन सगळ्यात. आता या पूर्णाजीचा जीव थोडा थोडा होतोय. सायली म्हणत असते, अगं असं काय करते प्रिया? ती काही ऐकायला तयारच नाही बाई. शेवटी या रविराजांनी त्या प्रतिमाला असं एकदम पटकन ओढलं स्वतःकडे. रविराजांचा जीव कसा थोडा थोडा होतो ना बायकोसाठी, असो. पण आता रविराजांनी असं पटकन खेचलंय तिला आणि आता त्या प्रतिमा त्याला म्हणतायत, ते प्रतिमा शांत हो, काही नाही होणार तुला, शांत हो शांत हो. अगं प्रतिमा त्रास नको करून घेऊ. अगं ती आपली तन्वी आहे ना, ती कधी कधी अशी वेड्यासारखा हट्ट करते, पण तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. आता सगळेजण प्रतिमा आत्याकडे बघायला लागतात आणि आता या रविराजांनी त्या प्रतिमा आत्याला कसं बसं शांत केलंय. शांत हो प्रतिमा. मग आता मात्र पूर्णाजी खूप संतापतात. अर्जुन सुद्धा संतापतो. पण ही बघा ही जरा डोक्यावरच पडलेली आहे. ती आता सायलीला काय म्हणते, काय ग आता कशाला गंमत बघते माझ्या तोंडाकडे बघून? आता नाही जायचं का तुला माझ्या आईला शांत करायला? जा ना जा. एरवी सतत पुढे पुढे करत असतेस ना तू. आज पूजेचा मान माझा होता तरी पण तू पुढे आलीस. आता सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा फक्त या तन्वीकडे बघून. आता मात्र कल्पनाताई खूप संतापतात आणि म्हणतात, अगं तन्वी काय चाललंय काय तुझं? अगं तू झोपून राहिलीस त्यामुळेच आमच्या सायलीला पूजा करावी लागली. पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, हिला तर त्याची लाजच वाटत नाहीये, पण देवासमोर अजून विचित्र वागतीये ही. आता लगेच ही तन्वी म्हणते, विचित्र मी नाही वागत आहे, विचित्र ही सायली वागते. आधीच हिने माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता माझ्या आईवडिलांवर हक्क गाजवते ही. एक नंबरची नीच मुलगी आहे ही. आता असं बोलल्यानंतर म्हणजे सायलीला तिने असं बोललंय म्हटल्यावर इतके सगळे चिडतात की विचारूच नका. आता मात्र रविराज लगेच चिडतात आणि म्हणतात, तन्वी काय बोलतेस तू हे? अर्जुनला पण फार राग येतोय आता बरं का तिचा. पण आता ही प्रिया पुढे काही बोलणार, बाबा माझा मान होता. आता मात्र रविराज त्यांनी आव देखाना ताव. आता ते तिच्या पुढे जातात आणि साडकन कानाखाली वाजवतात तिच्या. आता मात्र ती एकदम चिडीचूप होते, पण तरी सुद्धा प्रेक्षकांना तोंड चालूच आहे तिचं. सगळ्यांना असं कसं तरी झालंय. कल्पनाताई, तो नागराज, आता त्या प्रतिमा त्यालाही वाईट वाटलंय की अरे देवा, सणासुदीच्या दिवशी काय बसली ना कानाखाली. पण आता रविराज बघा तिला कसं सडेतोड उत्तर देतात, तन्वी
कुठलाही मान असा ओरबडायचा नसतो, अगं तो मान मिळवावा लागत असतो. आम्ही काय वेडे आहोत? सगळेजण आम्ही सकाळपासून पूजेसाठी वाट बघतोय तुझी. आणि तुझं काय चाललं ग? वरती जाऊन झोपा काढत होतीस ना, आणि आत्ता आठवण आली का ग तुला बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आहे ते? आत्ता तुला नुसतं इथे येऊन मिरवायचंय का ग? आता या प्रतिमा त्यांनाही फार वाईट वाटलंय बरं का या प्रसंगामुळे. आता ही प्रिया म्हणते, अहो बाबा पण. आता रविराज जोरात ओरडतात आणि म्हणतात, गप, एकदम गप्प बस. आज आपल्या सगळ्या कुटुंबासमोर तू मला मान खाली घालायला लावलीयस. लाज वाटते मला तू माझी मुलगी असल्याची. प्रेक्षकांनो, आता ना या प्रियाने चांगलेच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणि शेवटी खोटं ते खोटंच असतं, ते कधी ना कधी उघडकीला येतच. आता हळूहळू ही अशीच एक्सपोज होतीये. आता हे तर काही नाही, यांनी मोदक बनवण्याची स्पर्धा घेतली, आता त्यामध्ये ती जास्ती एक्सपोज झाली आहे प्रेक्षकांनो. आता बघा, सगळेजण रागाने बघत असतात. आता लगेच हा नागराज त्या प्रियाची झाल ओढायची म्हणून लगेच म्हणतो, हो ना रे दादा, अरे चिडू नको, म्हणजे तन्वी आपली अशी वागत नाही रे कधी. अरे दादा, म्हणजे मला असं म्हणायचंय की तन्वी आपली खूप शहाण्यासारखी वागते रे, अशी नाही वागत आपली तन्वी कधी. आता मात्र पूर्णाजी नागराजला खोडतात आणि म्हणतात, काय बोलताय नागराज तुम्ही हे? अहो तन्वी नेहमी अशीच वागत असते, सतत हिला मनमानी करायची असते, प्रत्येक वेळेला स्वतःच खरं करते ही. आता त्या पुढे बोलतात की काय ग, अगं तू माझी नात आहे, याचा किती गैरफायदा करून घेणार आहेस? तुझे किती अपराध पोटात घालू मी तन्वी. आता अर्जुन पण रागाने बघतोय तन्वीकडे. आता लगेच ही म्हणते, अगं पूर्णाजी पण तूच म्हणाली होतीस ना ग, आज मी आणि आई बाबा आरती करणार आहे, माझा मान आहे आरतीचा. पूर्णाजी म्हणतात, हो बाई म्हणाले होते मी, पण त्याच्यासाठी तुला वेळेवर असं तयार होऊन यावं लागणार होतं ना. हे असं आली आहेस तू इथे, म्हणजे लवकर तर आलीच नाहीस, उलट पारोशी येऊन त्या तपकाला हात लावला. अगं आंघोळ केल्याशिवाय देवासमोर उभं राहावं का असं पारोसं? आपली संस्कृती आहे का ही? आता आधी तू माफी माग गणपती बाप्पाची, आणि मग नंतर बाजूला सरक. देवासमोर यायचं ना तन्वी, तर मन शुद्ध असायला हवं. अगं शरीर तर शुद्ध करतोच ग आपण, पण आधी मनाची शुद्धी महत्वाची आहे. माग गणपती बाप्पाची माफी, माग म्हणलं ना. आता ही लगली चुपचाप माफी मागते, बाप्पा मला माफ करा. मजा आली हिला बघताना प्रेक्षकांनो. प्रिया लगेच म्हणते, गणपती बाप्पा माझं चुकलं रे, मी आता असं नाही करणार. प्रेक्षकांनो, गणपती हसत असेल ना. असो तर आता हे प्रतापराव म्हणतात, अगं तन्वी, गाढ झोप कोणालाही लागू शकते, पण असं इथे येऊन असा संताप व्यक्त करायचा, असा तमाशा करायचा, हे तुला बरोबर वाटतं का तन्वी? ही एवढ्या गोड बोलण्याच्या लायकीची आहे का? आता लगेच अर्जुन म्हणतो, मला असं वाटतं की आता ना जे झालं ते जाऊ द्या, उगाच सण नका आपला स्पॉइल करू. आता पूर्णाजी म्हणतात, हिला नको का कळायला ते? अगं तन्वी, तुला उठायला उशीर झाला तरी तू बाहेर येऊन माफी मागितली असती ना, तर मी स्वतःहून तुझ्या हातात आरतीचं तबक दिलं असतं. पण तू हे असा तमाशा करून ना खरंच कहर केलास बाई तू. जा आता मागे जाऊन उभं राहा, आणि तिथे उभं राहून देवाकडे थोडासा संयम आणि शांतता माग जरा. आता ही डोळे मिटून घेते, हिला काय काय ऐकावं लागतंय ते बघा प्रेक्षकांनो. आता चैतन्य पण तिची लायकी काढतो आणि म्हणतो, जा जा तिकडे माझ्या मागे जाऊन उभी राहा. आणि ती चैतन्यकडे रागाने बघते. आता तिला असं वाटतं पुन्हा एकदा रविराजांना काहीतरी बोलावं. सायली पण आता तिच्याकडे अशी बघत असते, सायली तर काहीच बोलत नाही बरं का. आणि मग आता हे रविराज पण लगेच देवाकडे तोंड करून घेतात. म्हणजे या प्रियाचं काही चाले ना आता प्रेक्षकांनो. शेवटी काही दिवस काय आहे ना, खोटं ते खोटंच असतं. आता या रविराजांना एवढं दुःख होतंय ना, या प्रतिमात्याला पण त्रास झाला त्याचं सुद्धा. अश्विन म्हणतो, मला असं वाटतं आपण आता पूर्ण करून घेऊयात राहिलेली आरती. काका आरती करून घे रे. आता रविराजांचा खूप संताप झालाय, म्हणजे त्यांना खरंच लाज वाटतेय प्रेक्षकांनो, की आपली मुलगी अशी वागू शकते. खरंच ना, ज्यांची मुलं असे वागतात त्यांच्या आईवडिलांना किती त्रास होतो ना, ते या मालिकेत खरंच दिसतंय. असो, तो भाग वेगळा आहे म्हणा चर्चेचा. तर आता यांनी राहिलेली मंत्रपुष्पांजली पूर्ण केली आहे, आणि सायलीने आरतीचं असं ताट ओवाळलंय बाप्पासमोर. आता या प्रियाला कळे ना की ही रात्री झोपलीच कशी होती, ती नुसती रागाने बघते आता गणपती बाप्पाकडे पण आणि या सायलीकडे पण. नागराज म्हणतो, वाजव वाजव, टाळ्या वाजव प्रिया, मी तुझ्या कानाखाली वाजवतो. आणि आता तिच्याकडे रागाने बघतोय तो, आणि आता अजून ती त्याच्याकडे रागाने बघते. पण आता ती विचार करते की झोपेच्या गोळ्या तर मी सायलीला दिल्या होत्या, मला कसं काय एवढी गाढ झोप लागली? मी पिले का काय ते दूध चुकून?
पण हे असं झालंच कसं असल? काल रात्रीचं ते सगळं आठवायला लागते. तिचा काय म्हणजे तिचं काही डोकं चालेना, नेमकं झालं काय? आता प्रेक्षकांनो, खरं तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की नेमकं हे सगळं झालंय कसं? तर आता बघा, पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय. खरं तर तुम्ही आज थोडेसेही कुठले सीन स्किप करू नका. आज पण त्यांनी छान दाखवलाय भाग. तर अशा पद्धतीने आरती पूर्ण झाली आहे. आता ही प्रिया सायली काम करत असताना किचनमध्ये येते आणि म्हणते, अगं सायली, अगं सॉरी ग, नाही म्हणजे मला एवढी गाढ झोप लागली ना की मला कळलंच नाही ग, माझ्यामुळे सगळ्यांचा किती मूड ऑफ झाला ना. सायली म्हणते, त्याला मूड ऑफ होणं नाही म्हणत, त्याला संताप होणं म्हणतात. पण तुला कोणाच्या भावना काय कळणार आहे ग? आता ही जोरात म्हणते, ए, आता लगेच सायली रागाने बघते तिच्याकडे. मग म्हणते, अगं नाही म्हणजे मला ना खरंच खूप वाईट वाटलं ग त्या गोष्टीचं, पण रात्री कधी झोप लागली ग मला कळलंच नाही. काल रात्री दूध प्यायल्यानंतर काही घडलं का ग? आता सायली म्हणते, काय घडणार होतं? मग प्रिया म्हणते, अगं नाही का, रात्री मी मसाले दूध आणलं, मग तुला दिलं, त्याच्यानंतर काय घडलं ग? मग सायली म्हणते, वेगळं असं काय घडणार होतं? तुझ्या हातातनं मी दुधाचा ग्लास घेतला आणि नंतर मग. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी काल रात्रीचं सगळं सीन दाखवलाय. म्हणजे हा चमत्कार जो आहे ना तो प्रतिमात्याने केलेला आहे. या प्रतिमात्याने त्या प्रियाचं दूध बदललंय. तर आता सायली सांगते की काल रात्री तर तू माझ्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि त्यानंतर मी. आणि आता बघा तो सीन त्यांनी दाखवलाय. या प्रियाने सायलीच्या हातात दूध दिलेलं असतं, ते झोपेच्या गोळ्या घातलेलं. सायली ते दूध घेते. आता प्रिया तिला म्हणते, घे ग सायली, ते गरम गरम दूधच छान लागतं हं. मग आता सायली ते दूध घेतच असते. तेवढ्यात आता या प्रियाला फोन येतो आणि प्रियाने पण ते दूध ऑलमोस्ट लावलेलंच असतं तोंडाला. पण आता ते न पिता ती फोन रिसीव्ह करायला म्हणून बाजूला गेली आहे. आणि आता सगळेजण पुन्हा दूध पिणार, म्हणजे सायली पण दूध पितच असते. तेवढ्यात आता या प्रतिमात्याला ठसका लागतो, म्हणून सायली तिच्या हातातला ग्लास तिथेच बाजूला ठेवते जिथे प्रियाने तो ग्लास ठेवलाय. आता ती प्रतिमात्याची पाठ चोळून देत असते. त्यांना ठसका लागलेला असतो तेव्हा त्यांना पाणी वगैरे देते. प्रतिमात्याचा ठसका जाईपर्यंत सायली त्यांची पाठ चोळत असते आणि नंतर त्यांना बरं वाटल्यावर सायली म्हणते, हे गोड दूध घ्या प्रतिमात्या, तुम्हाला बरं वाटेल. मग प्रतिमात्यानी म्हणजे सायलीने प्रतिमात्याला त्यांचा ग्लास दिलाय आणि प्रतिमात्याने प्रियाचा ग्लास सायलीला दिलाय आणि सायलीचा ग्लास प्रियाला राहिलाय. आणि अशा पद्धतीने त्या ग्लासची आदला बदली झाली आहे. कळलं ना तुम्हाला? आता ही प्रिया येते फोनवर बोलून आणि मग त्या सायलीचा ग्लास उचलते, म्हणजे ज्यामध्ये झोपेच्या गोळ्या असतात. म्हणजे हे सगळं ॲक्च्युली कोइन्सिडेंटली झालंय, पण हे सगळं गणपतीने घडवलंय असंही म्हणलं आपण तर चालेल. म्हणजे गणपती बाप्पानेच प्रतिमात्याकडून हे दूध एक्सचेंज करून घेतलं असं म्हणायला हरकत नसावी. असो, आता प्रियाला ते सगळं आठवतं. सायली आता प्रियाला म्हणत असते, पण ह्यात तर नेहमीपेक्षा वेगळं काहीच झालेलं नाहीये, इतकं का खोदून विचारतेस तू? काल रात्री काय झालं ते? तिची तंद्री लागलेली असते. आता सायली म्हणते, काय ग ए प्रिया, काय विचारते मी तुला? आता प्रिया म्हणते, अगं नाही, ते काय झालं ना, मला असं वाटतं की मे बी माझ्याच हातनं जरा जायफळ जास्ती पडलं असेल माझ्या दुधात वरतून, म्हणून मग ते झोप लागली असेल मला. सायली तिला त्यावर सडेतोड उत्तर देते आणि म्हणते, काय ग प्रिया, प्रतिमात्यांना ठसका लागला त्यात तुझा हात आहे का? आता लगेच म्हणते, ये अगं ए, असं काय बघते ग माझ्याकडे? अगं माझी आई आहे ती, मी माझ्या आईला त्रास होईल असं वागेल का? काही पण काय बोलतेस ग सायली? आता सायली म्हणते, नाही तुझा काही नेम नाही, काही भरोसा नाही ना, म्हणून तुला विचारलं. पण एक लक्षात ठेव प्रिया, दुधाचा मसाला दुधात घालून झाल्यानंतर वरतून जायफळ घालत नसतात. म्हणजे सायलीला कळलंय की हिने कोणाला तरी झोपवण्यासाठी हे मसाले दूध केलं होतं. आलं का लक्षात तुमच्या? तिने टोमणा मारलाय तिला प्रेक्षकांनो. आता असं बोलून ती निघून जाते. प्रिया विचार कर, प्रिया आता मनातल्या मनात खूप संताप व्यक्त करत असते आणि म्हणत असते, इथे तू आणि तिथे तुझ्या त्या अर्ध्या मेंदूच्या आईने माझी वाट लावून ठेवली आहे. त्या बाईला नको तेव्हा ठसका लागायची काही गरज होती का? आली स्वतःच्या लेकीच्या मदतीला धावून. आता बघा प्रेक्षकांना, अजून तर हिची वाट लागायची बरीच बाकी आहे. आता सगळ्यांनी आरती झाल्यावर पेढ्याचा प्रसादाचा आनंद घेतलाय. प्रतापराव म्हणतात, काय मस्त पेढा आहे नाही? गणपती बाप्पा आले ना की मोदक खाल्ल्याशिवाय गणपती बाप्पा आलेत याचं फीलच येत नाही. आता ते रविराजांना विचारतात, काय रविराज, बरोबर की नाही? रविराज म्हणतात, हो अरे अगदी बरोबर, प्रश्नच नाहीये. आणि मला तर खात्री आहे आज सायलीने नैवेद्याचे 21 मोदक तर नक्कीच केले असतील. मग आता सायली म्हणते, फक्त नैवेद्यापुरते नाही हं काका, म्हणजे आम्ही सगळ्याजणी मिळून भरपूर मोदक करणार आहोत आज.
पूर्णाजी म्हणतात वा मस्त. आता प्रतापराव म्हणतात अरे खरंच मस्त की. मग आपण एक काम करूया, आपण मोदक खाण्याची स्पर्धा ठेवूयात का. आता चैतन्याला फार मजा आली बरं का यामध्ये. आणि अर्जुन पण म्हणतो हो ग्रेट, पण मोदक तर फक्त सायली करेल ना, म्हणजे नाही म्हणजे एकटी सायलीचे करायला की अजून कोणी बनवणार आहे. अर्जुनला त्याच्या बायकोची काळजी बिचारायला. मग आता अश्विन म्हणतो अरे मम्मा आहे की सोबतीला, आणि प्रतिमा त्या पण जॉईन होईलच नक्की त्यांना, म्हणजे मला तशी खात्री आहे. अश्विनने असं बोलल्यानंतर प्रतिमा त्या हसून होकार कळवतात की हो मी सुद्धा मोदक करणार आहे. आणि मग सायलीला पण खूप भारी वाटतंय. मग आता मात्र चैतन्याने अस्मिताची आणि तन्वीची टर उडवली आहे. आता चैतन्य म्हणतो हो, कारण अस्मिताला आणि तन्वीला मोदक बनवायचं सांगा तर दूर, पण मोदक हा शब्द लिहिता येईल की नाही त्याची शंकाच आहे मला. आता सगळेजण हसायला लागतात या दोघींना. लगेच प्रिया तावातावाने म्हणते ए चैतन्य उगाच चॅलेंज नको दिवस मला, तोंडावर पडशील तू. मग आता अश्विन म्हणतो असं आहे का, बरं चल चल मी देतोय तुला चॅलेंज. खरं तर आमचे मोदक खाण्याची स्पर्धा लावण्यापेक्षा ना तुमच्या सगळ्यांमध्ये स्पर्धा लावा की सगळ्यात छान मोदक कोण बनवेल ते. आता अश्विन आणि अर्जुन सगळेजण चैतन्य लगेच सगळे म्हणतात हो 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 चालेल चालेल. आता मात्र प्रिया फसली प्रेक्षकांनो. आता या पूर्णाजी म्हणतात अरे आपल्या घरामध्ये एवढ्या सुगरण बायका आहेत, कल्पना आहे, प्रतिमा आहे, सायली आहे, किती छान, म्हणजे मोदक तर खूपच छान आणि सुरेख होतील. आता या प्रतिमा आत्या सुद्धा होकार कळवतात की हो खरंच छान होतील, म्हणजे हे जे काही बोलतायत ना त्याला ते रिस्पॉन्ड करतात. आता लगेच कल्पनाताई म्हणतात काही म्हणा, अहो नागराज भाऊजी सुमनला आणायचं असतं, सुमन खूप अप्रतिम मोदक करते. नागराज म्हणतो हो वहिनी तिची इच्छा होती यायची, पण काय करणार, तिला न तिच्या भावाकडे जावं लागलं ना. मग आता प्रतापराव म्हणतात अरे काळजी नको करूस नागराज, अरे अस्मिता आणि तन्वी आहेत ना, सुमनची जागा त्या दोघी भरून काढतील. रविराज आता तन्वीकडे असे बघायला लागतात. तिला आता मोठाच प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, पण अस्मिता हुशार आहे, तिने कल्टी मारली आहे लगेच. ती म्हणते नाही डॅड मोदक वगैरे काय मला जमणार नाहीये, त्यापेक्षा मी तुमच्या खाणाऱ्याच्या टीममध्ये भाग घेते. मग आता चैतन्य म्हणतात हां अस्मिताचं समजलं, पण तन्वीने आत्ताच माझं चॅलेंज एक्सेप्ट केलंय, त्यामुळे तन्वीला तर आता मोदक बनवावेच लागतील. मग प्रिया पण लगेच नाईलाजास्तव म्हणते हो 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 होऊन जाऊ द्या स्पर्धा मोदक बनवण्याची, काही हरकत नाहीये. मग आता विमल म्हणते चला चला तुम्हा सगळ्यांना स्पर्धेसाठी जी काही तयारी लागणार आहे ना ती सगळी तयारी मी करून देते तुम्हाला. आता बघा प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे. आता ही सायली म्हणते चला प्रतिमा त्या आपण मोदक बनवूयात. आता या सगळ्या बायका आणि सगळेच जण किचनमध्ये गेलेत. नागराज प्रियाला एकटीला गाठतो आणि म्हणतो ए ए ए थांब जरा, ही मोदक करताना माती खाऊ नको, म्हणजे सगळ्या जगाला कळेल की प्रतिमा वहिनीचा एकही गुण तुझ्यात नाहीये आणि प्रतिमा वहिनीचे सगळे गुण तिच्यामध्ये हे सगळ्यांना कळून जाईल. कळतंय का तुला मी काय बोलतोय ते. प्रिया म्हणते पण अहो मला नाही येत ना मोदक बनवता, मी काय करू. नागराज म्हणतो ते तुझं बघ ना. तेवढ्यात रविराज आवाज देतात तिकडनं काय रे नागराज काय झालं. आता नागराज म्हणतो अरे काही नाही दादा, तिला ऑल द बेस्ट देतोय तन्वीला. आता लगेच म्हणतो मोठ्याने तन्वी छान मोदक बनव किल्लेदारांचं नाव राख. आलो दादा आलो. आता नागराज लगेच चालला जातो तिथून. पण आता प्रियाला प्रश्न पडलाय की मोदक कसे बनवायचे. आता यूट्यूब बाबा है ना, यूट्यूब बाबा सब की चाबी है. आणि त्याच पद्धतीने हिने लगली अस्मिताच्या पाया पडून घेतलंय. आता अस्मिताला बाजूला बोलवलंय तिने लगेच पुढच्या सीनमध्ये. आणि अस्मिताला म्हणते कशी, अगं अस्मिता ऐक ना माझं जरा महत्त्वाचं काम आहे ग तुझ्याकडे. आता अस्मिता म्हणते काय शाणी आहेस ग तू, धडधडीत खोटं बोलून टाकलं तू की प्रतिमा त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे प्रतिमा त्याला तू सांगितलं की सायली हॉस्पिटलमध्ये, मी तुला सांगितलं होतं का. आता लगेच ही प्रिया म्हणते अगं सॉरी सॉरी मी बोलून बसले ग आईकडे. मागे पुढे बघत असते ही कोणी येतंय का इकडे यांच्या गप्पा ऐकायला. आणि आता म्हणते की खरंच सॉरी ग, पण मला माहीत होतं की या घरामध्ये तू एकटीच अशी माझ्या हक्काची आहे ना, म्हणजे मी काहीही सांगितलं ना की अस्मिताने मला सांगितलं नव्हतं वगैरे तरी तू माझी साथ देशीलच, मला माहीत होतं ग अस्मिता. हो ना, आता तू खूप हुशार आहेस ना ग. आता या अस्मिताला काय कळत नाही येडी आणि म्हणते हो आहेच मी हुशार. प्रिया म्हणते अगं त्या हुशारीचा थोडा फायदा करून दे ना ग अस्मिता मला. आता अस्मिता म्हणते शिबाई तुझं काय होणार ग माझ्याशिवाय, बोल ना बोल काय करायचंय.
प्रिया म्हणते, अगं ते मोदक बिदक मला नाही बनवता येत गं. अगं मी आपलं बोलून बसले तिथे की चॅलेंज देऊन बसले, पण आता फसले गं मी. कसं बनवू गं मी मोदक? अस्मिता म्हणते, अगो मोदक तर तुला बनवावेच लागणार ना, आणि ते सुद्धा सायलीपेक्षा जास्ती चांगल्या पद्धतीने बनवावे लागतील तुला ते मोदक. प्रिया म्हणते, अगं तुझं बरोबर आहे ग बाई, पण मी ते बनवू कसे? मला ते येतच नाही ना. मग आता दोघी विचार करायला लागतात आणि मग प्रियालाच आयडिया सुचते. ती म्हणते, अगं मला ना एक कल्पना सुचली आहे. म्हणजे इंटरनेटवर व्हिडिओज असतील ना, की काय करायचं कसं करायचं, ते मोदकच्या रेसिपी असतील ना, मग त्याच्यातले व्हिडिओ बघून आपण परफेक्ट मोदक बनवू शकतो ना. अस्मिता म्हणते, नाही म्हणजे असं व्हिडिओ बघून मोदक बनवणं अलाउड आहे का? मी अश्विनला विचारून येते हां. आता प्रिया म्हणते, ए बाई थांब जरा, कोणाला काही सांगायचं नाहीये आणि व्हिडिओ सगळ्यांसमोर बघायचा नाहीये. तो व्हिडिओ ना तू तुझ्या फोनमध्ये लाव आणि मी कनेक्टर माझ्या कानामध्ये लावते. मी गुपचूप ऐकून ऐकून ते मोदक बनवेल, चालेल का? मग आता अस्मिता म्हणते, हो चालेल ना, आपण असंच करूया. म्हणजे आता ती तिकडनं मोदक बनवणार आहे, म्हणजे ही इकडे मोदक बनवणार आहे आणि तिकडनं ती मोबाईलमध्ये तो व्हिडिओ चालू करणार आहे, जेणेकरून हिच्या कानामध्ये ती हेडफोन नाही तर काही घालेल आणि ते ऐकून ऐकून ही मोदक करेल. पण असं ऐकून मोदक जमतं का प्रेक्षकांनो? असो, पण आता 100% प्रियाची फजितीच झाली आहे, कारण ते लगेच त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आजचा भाग छान होता की नाही प्रेक्षकांनो? छान सांगितला ना मी? एखादा लाईक करायला विसरू नका हं, आणि नक्की कमेंट करून कळवा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. तर पुढच्या भागामध्ये आपण बघतोय तन्वीने जो मोदक बनवलाय त्याला बघून सगळेच जण हसतायत की हा खरंच मोदक आहे का, आणि अश्विन तर जरा जास्ती मजा घेतोय. मग आता अर्जुन म्हणतो, शेवटचे 2 कंटेस्टंट उरलेत, म्हणजे सायली सुभेदार आणि प्रतिमा किल्लेदार, आणि दोघींचे मोदक सेम टू सेम. मग आता या प्रतिमा आत्या आणि सायली एकमेकींकडे बघतच राहतात. पूर्णाजीने त्यांचे मोदक पाहिले आणि त्या म्हणतात की अरे बापरे, इतके सारखे मोदक. असं वाटतंय आईने मुलीच्या पावलावर पाऊल ठेवत हे मोदक बनवलेत. या दोघी विजेत्या झाल्यात. प्रेक्षकांनो, मी म्हटलं ना दोघी मायलेकी सिद्ध झाल्यात. कसं काय ते कळलंच आहे तुम्हाला. आजचा भाग लईच भारी होता आणि उद्याचा पण मस्तच असेल. आणि मैत्रिणींनो, ज्यांच्याकडे महालक्ष्मी आहेत त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट. छान सजवा महालक्ष्म्यांना. आमच्या घरी सुद्धा आहेत महालक्ष्म्या, त्यामुळे लवकर रिव्ह्यू देऊन मला बाकीच्या तयारीला लागायचंय. आजच्या माझ्या या एफर्टला एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका हं. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. ठरलं तर मग आणि थोड्याच वेळात कला अद्वैतही मी देणार आहे, तोही नक्की एन्जॉय करा. कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा हं. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.